काय झालं ना शेवटी सिद्ध? काय सिद्ध झालंय? हेच की तुमचं दुष्यंतवर खरं प्रेम आहे. तुमचं त्याच्यावर इतकं प्रेम आहे की तुम्ही त्याला तो विष टाकलेला चहा पिऊ नाही दिला. स्वानंदी, का करायची तुम्हाला ही नाटकं? का तुम्ही असं दाखवताय की मला तो दुष्यंत नकोच आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे मनीष सर, मला तुमच्याशिवाय कुठेही जायचं नाहीये? का नाटक करायचंय तुम्हाला हे? आता मला कळून चुकलंय, माझे डोळे उघडलेत. तुमच्यासाठी माझ्यापेक्षा जास्त दुष्यंत महत्वाचा आहे. स्वानंदी, मी तुमच्या इतका प्रचंड स्वार्थी माणूस कधीच नाही बघितलाय. मणिसराव, काय बोलताय तुम्ही? मी जे वागले ती माणुसकी होती. दुष्यंताच्या जागी दुसरं कोणी जरी असतं ना तरी मी हे होऊ दिलं नसतं. मी माणुसकी दाखवली, त्यासाठी तुम्ही मला स्वार्थी म्हणताय? मणिसर, खूप मोठा गैरसमज झालाय तुमचा. गैरसमज झालाय असं नका म्हणू स्वानंदी, गैरसमज दूर झालाय असं म्हणा. पण आज मला तुमचं खरं रूप दिसलंय, प्रचंड स्वार्थी रूप. मणिसराव, काय झालंय तुम्हाला? का असं वागताय तुम्ही? तुम्ही खूप बदलला आता मणिसर. मी ज्या मणिसरांना ओळखत होते ते मणिसर हे असे नव्हते. मणिसराव, इतके खुणशी झालात की एका माणसाचा जीव घ्यायला निघालात तुम्ही. आणि बायको म्हणून मी तो गुन्हा होऊ दिला नाही म्हणून तुम्ही संशय घेताय माझ्यावर. वा स्वानंदी, म्हणजे तुम्हाला मी आता खुनशी, अविचारी, अमानवी, विकृत वाटतोय ना? वा स्वानंदी, चांगली पळवाट काढली. पण मग मी असा का झालो याचा विचार करा ना. माझ्यासारखा साधा सरळ माणूस एखाद्याच्या जीवावर उठतोय त्याचा विचार करा. प्रश्न विचारा ना स्वतःला, मग उत्तर मिळेल तुम्हाला. माझ्यासोबत जे जे घडतंय ना त्याला कारणीभूत तुम्ही आहात स्वतः. मी? हो स्वानंदी, हे घडलंच नसतं. दुष्यंत आल्या आल्या तुम्ही त्याला घालवलं असतं किंवा तो आल्यानंतर मला सोडून दिलं असतं. नसतंच घडलं हे. पण नाही, तुम्हाला आमच्या स्पर्धा, वाद निर्माण करायचा होता आणि स्वतः मजा बघायची होती ना तुम्हाला. स्वानंदी,